विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचं 25 जून 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. सरळ सेवा भरती 2023 सूचनापत्रा संदर्भातला आलेले हे अपडेट आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील 802 पदांसाठी 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात सन 2024चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 दिनांक 26/2/2024 अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गकर्ता आरक्षण अधिनियम 2024 मधील तरतुदी 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या संवर्गासाठी राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवामधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. याबाबतच्या महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्रमांक BCC 2024 तर देण्यात आलेले 27 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीनुसार सरळ सेवेने भरण्यात येणारी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची म्हणजे SEBC आरक्षणाची 10% पदे दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून भरणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार जाहिरातीमधील संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती व परीक्षा घेण्याबाबत सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबतचं सर्व अर्जदारांना उमेदवारांना नोंद घ्यायची आहे. तर त्याच्या संदर्भात आलेलं हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचं 25 जून 2024 रोजीचं अपडेट आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी DVET महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा. अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.